लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये रम्या आर्याला पपई देत असते, परंतु वसुहत्या म्हणते, रम्या तू पण काय पपई देतेस तिला? आपलं घर मॉडर्न आहे की नाही? मग जसा पाहुणा तसा पाहुणचार. रम्या म्हणते, करेक्ट. वसुहत्या म्हणते, म्हणूनच ना मी तिच्यासाठी रेड वाईन आणली आहे. त्यानंतर वसुहत्या आर्याला ती घ्यायला सांगत असते. आर्या म्हणत असते, नाही मी नाही पीत. वसुहत्या आणि रम्या मुद्दामहून आर्याला रेड वाईन आणि पपया खायला घालत असतात. आर्या प्रेग्नेंट आहे हे त्यांना आर्याच्याच तोंडून ऐकायचं असतं. वसुहत्या आर्यावर रेड वाईन प्यायला जबरदस्ती करत असते. हे बघून पार्थ जोरानेच ओरडतो, आत्या अब्बास, ती म्हणते आहे ना मी नाही पित आहे. रम्या म्हणत असते, आर्या तू सांगतेस आवडत नाही, पीत नाही. त्यानंतर रम्या आर्याचे रेड वाईन आणि पपई खात असलेले व्हिडिओ दाखवते, जे आर्याने पोस्ट केलेले असतात. त्यानंतर वसुहत्या पुन्हा एकदा आर्याच्या समोर रेड वाईन पकडून आर्याला प्यायला सांगत असते. हे बघून आर्या शेवटी जोरानेच ओरडते, बस. खात होते आणि पीत सुद्धा होते. वसुहत्या म्हणते, मग? आर्या म्हणते, पण आता सोडलंय सगळं, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आता नाही आवडत मला पपई आणि रेड वाईन सुद्धा. रम्या म्हणते, खरंच आवडत नाही म्हणून खात पीत नाहीयेस की प्रेग्नेंट आहेस म्हणून? हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. काव्या म्हणते, प्रेग्नेंट? अगं काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? वसुहत्या म्हणते, आर्या तूच सांग, बरोबर बोलतोय ना आम्ही? रम्या म्हणते, नुसतं बरोबर काय आई, 100% बरोबर. तिचा चेहराच सांगतोय की. हो ना आर्या? वसुहत्या आणि रम्या म्हणत असतात, सगळं खरं खरं सांगून टाक आम्हाला, नाहीतर वाईन पिऊन दाखव. यावर आर्या जोराने सांगते, हो मी प्रेग्नंट आहे. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. काव्यामध्ये, आर्या तू प्रेग्नेंट आहेस? वसुहत्या म्हणते, आत्ता कसं खरं सांगितल्यावर मोकळं मोकळं वाटत असेल ना तुला? आता तसंच त्या मुलाचं सुद्धा नाव सांग. कोण आहे तो मुलगा? सांग ना. रम्या म्हणते, अगं सांग ना, कोण आहे बाळाचा बाबा? मालिकेच्या उद्याच्या भागात काव्या आर्याला म्हणत असते, अगं आम्हाला तरी सांग, कोण आहे तो मुलगा? काव्या पुढे म्हणते, तू भाव खाशील. ए जीवा तू तरी सांग ना, तुला माहिती आहे ना तो मुलगा कोण आहे? उद्याचा दिवस संपायच्या आत मला त्या मुलाला भेटायचं आहे. तुम्ही काहीही करा. हे ऐकून जीवा नंदिनीला धक्काच बसतो. पुढे आर्या म्हणत असते, मी काय सांगणार होते त्यांना? माझ्या पोटात जीवाचं बाळ आहे असं सांगणार होते. यावर नंदिनी ओरडूनच म्हणते, जीवा आणि नंदिनीचं बाळ, या दोघांचं बाळ आहे तुझ्या पोटात, विसरू नकोस.